ही गाडी तर ड्रिप मारता मारताच पलटी झाली असती बा. बघूच काय आहे सविस्तर. तर आपण संध्याकाळी नाही का डायरेक्ट इथं एच ग्राउंडला फिरायला आलो होतो. यायला मोकार बोर झालो होतो पुण्यात बी त्याच्यामुळेच. आणि त्याच्या तिथं बघतोय तर काय एक हवाबाजी करीत होतं बुवा. आणि त्याच्यात जेव्हा हे टर्न मारला काय ह्या बघा ह्या मोठावाला टर्न, तेव्हा नाही का गाडीच त्याची पलटी झाली असती बुवा. इतकं भयानक आणि ते ड्रिफ्ट मारीत होतं सगळीकडे. नुसता फोपाटाच फोपाटा करून टाकला होता. आता त्याला बी काय म्हणावं काय माहिती. त्याला बी काय सुचलं होतं आणि काय नाही. डायरेक्ट ड्रिफ्ट मारायला चालू केलं होतं इथं सगळीकडं. सगळीकडे नुसता फोपाटा करून टाकला होता. आणि ते बघून तर ही बाई तर बघा डायरेक्ट आपली गाडी म्हणली असेल चला ढकलीत ढकलीत ते मारू दे त्याला ड्रिफ्ट मारायची तर. आणि दुसरीकडं तर हे बघा मागून ढकली तर एक आणि पुढे चालली तर एक अशीच गंमत आहे. मग काय दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ आपण निघलो होतो डायरेक्ट प्रॅक्टिकल. आज सीचं प्रॅक्टिकल. तर नमस्कार मित्रांनो, आजचं प्रॅक्टिकल आहे आपलं सी प्रॅक्टिकल सीचं. प्रॅक्टिकल म्हणजे इतकं म्हणजे काय सांगावं, इतकं हार्ड असतं हे सीचं प्रॅक्टिकल. पेपर जसा गेलाय तसंच प्रॅक्टिकल बी जाणार आहे. कारण अभ्यास काय करावा हे कळत नाही, वर्षभर काही तर नाही केलं. त्याच्यामुळं आत्ता एंड पेपरच्या बी टायमाला काय करावा ती बी कळत नाही. बघू, एक वही आणि संपल्याला पेन घेऊन चाललोय आपण. संपल्याला पेन तर बघू काय होतंय काय नाही. ह्यो बी उडन वाटतंय. काय दोन्ही सी राहतील, बॅक सी प्रॅक्टिकल सी सब्जेक्ट. बघू आता काय होते ते पेपरवरून आल्यावरच कळलं. चला पेपर नंतर. कॉलेजमध्ये गेलो होतो आणि योगायोगाने आपल्याला योगा बी दिसून गेला. आपण बी करायचो पाहिजे योगा. मग काय पेपर बिपर सुटला होता आपला. आणि आता काय हे 2-3 महिने शाळेला तोंड बी दाखवायला नव्हतं येणार आपण. तर एकंदरीत आज सीचं प्रॅक्टिकल होतं. सीचं प्रॅक्टिकल बी होऊन गेलं. आता वाघ निघला डायरेक्ट घरी. प्रॅक्टिकल झालं डायरेक्ट घरी निघायचं. काय आता बाकीचं मिशन सगळं झालेलं आहे आपलं. पाहिलं असं तर राहून द्यायचं. आणि लिहिलंय काय आपल्याला बी माहित नाही, रन तर नाही झालं एक प्रोग्राम, पण लिहून आलोय फक्त. शीटवर लिहिलेलं आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही. बघू आता रिझल्ट. पेपरला अभ्यास नाही करत नाही रिझल्टची चिंताच काय करायची. भेटू रिझल्ट लागल्यावर. पेपर संपायचीच वाटे फक्त आपल्याला घरी निघायला. लटकवली बॅग, भरली बॅग, निघलो डायरेक्ट घरी. आता 3 महिने काय कॉलेजला तोंड दाखवलं येणार नाही. बघू आता कोणती गाडी बी भेटते का नाही. चला दाखवतो, जाऊ गाडीत. त्या रिक्षावाल्याला बी त्यांनी आपल्याला पुढं बसून घेतलं. म्हणलं द्यावं एखादी बी चक्कर आपल्याला बी. येव बी पुढं बसलं आणि तेव्हा बी पुढं बसलोय. यायला तिथं नाहीच म्हणतोय बा कमून काय नो. मग काय बसलो डायरेक्ट पुणे रेल्वे स्टेशनवरून रेल्वेमध्ये. आणि रेल्वे अशी आहे डायरेक्ट पुण्याहून निघली का डायरेक्ट नगरला थांबते. दौंड बी नाही घेत बा. तिथंच आपण पाय आले चालत निघलो होतो डायरेक्ट. यायला आपल्याला डायरेक्ट दरवाजात जागा भेटली होती. VIP जागा होती डायरेक्ट. गर्दीच एवढी होती काय सांगा. शेवटी आपण विसापूरमध्ये उतरलो. काय थोडं ड्रायव्हरला फोन बिन केला, एक आपली ओळख पाळख दाखवली. यायला त्यांनी बी डायरेक्ट विसापूरमध्ये थांबून दिली बा. जाऊ द्या म्हणलं. आपण बी थांबूच म्हणलं. हे बघा ही गाडी होती थांबून घेतली होती आपण स्पेशल इसापूरमध्ये. चला भेटू उद्या चला.